2000 गेले, 2000 मेंटेनन्स गेला, 1800 रुपयाची मच्छी आणलेली त्या दिवशी. ए 1248चा हिशोब ना लागत आहे ग. 1248 रुपये कुठे गेले कळत नाही. तू काय मागवलेलं का 1248चं? हो, मी कुठे कसलं काय मागवते. ते मंदारसाठी करगुटे आणले होते ना तुम्ही. हा एवढे 1248. 1248चा करगोटा. त्याची कंबर तेवढा लायकीची आहे. आणि मुळात ते करगोटा मी विकत नव्हता आणलेला. ते नाही काय सुमन आत्याकडे आपण लग्नाला गेलेलो, टोपी टॉवेल आणि नारळ दिला ना, त्या नारळाला गुंडाळलेला करगोटा होता. तोच घातला त्याच्या कमरेत. 1248चं काहीतरी झालं पाहिजे. ऐका ना, हा 23 तारखेला जुन्नरला लग्न आहे माझ्या आत्ते भावाचं मिलींचं. जाऊया का? 4 दिवस काढा ना सुट्टी. हा, प्रत्येक लग्नाला गेलंच पाहिजे असं कंपल्सरी आहे काय का? तसं नाही हो. आता भरपूर दिवस झाले ना आपण गेलो नाही जुन्नरला. आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय हो माझ्या. तेवढीच भेट झाली. आपण ना गेल्या 6 महिन्यात कुठे ना कुठेतरी जातोच आहोत. केवढा खर्च झाला माहिती आहे? साधी 500 रुपये पण बचत झालेली नाहीये. काय करायचं, कसं करायचं तूच सांग. होईल ना हो सगळं. किती हो जगभराचं टेन्शन घेता तुम्ही. आता मंदार मोठा झालाय ना, जॉबला लागलं की सगळं टेन्शन मिटेल ना हो तुमचं. तो जॉबला लागणार हा, आहे. लागेल. आधी परीक्षेत पास होऊ दे मग जॉबला लागेल. हल्ली त्याला केट्या लागत नाहीत, केट्यांना तो लागतो. मला वाटलेलं पोरगा काहीतरी परिस्थिती सुधारेल, पण आता वाट बघतोय परिस्थिती पोराला कधी सुधारेल याची. काही होणार नाही त्याच्या आयुष्यात. मी आशाच सोडली आहे ग. कुठे गेलाय, कुठे वळू बोलू नका हो सारखं. आपलं घालून पाडून बोलता बिचाऱ्याला. झोपलाय तो आतमध्ये. झोपलाय? झोपलाय. 11 वाजले 11. त्या कार्ट्याला बाबा ए माकडा ए, 11 वाजलेत अजून कुल्यावर कोण झोपला होतास? खायला खार आणि भुईला भार झालाय नुसता. अगर मम्मी बोलू देगा, किसी ने खूब कहा है, वक्त जब आंखें फेर लेता है तब शेर को कुत्ता घेर लेता है. लागलं मम्मी. त्याला म्हणजे मी कुत्ता आणि तू शेर. लाज नाही वाटत? बाजूला बाजूला. नका ना, नका. कितीदा सांगितले घरात त्या दाड्या वाढून फिरायचं ना? कितीदा सांगितलंय तुला? किती वेळा सांगितलंय शेविंग करायची? टप्पोरी आहेस एक असा फिरतोस ते? मॅडम मम्मी तू तरी सोड मला यार. देशपांडे सरांकडे वॅकन्सी सांगितलेलं, ते जायला सांगितलेलं. काय आलं त्याचं? मम्मी बोलू दे ना मला. काय झालं त्या वॅकन्सीचं? सांगतो मला जॉब नाही करायचंय. का? मी करिअरचं पाथ बदलायचं ठरवलंय. करिअरचा पाथ बदलायचा? अरे करिअरने तुझ्याकडे पाठ फिरवले ते बघ. करिअरचा पाथ बदलतो. इकडे 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 इकडे. नाही नको. नाही मारत नाही इकडे. मारू नका. नाही म्हटलं ना इकडे लवकर. नाही काय करत जा. बाबा आहेत ना, जा. काय करत बस. बाबा प्लीज मारू नका बाबा. काय करायचं ठरवलंयस? किसी ने खूब कहा है. क्या? खूब. क्या कहा है? कसा विश्वास ठेवेल तो तुमच्यावर? किती करतात मम्मी? कसा विश्वास ठेवेल सांगा बरं. मारताय, ऐकून तर घ्या त्याचं. तो काय बोल. काय करायचं ठरवलंयस? बोल लवकर. तुम्ही लांब जा मग. काय करायचं ठरवलंयस? सांगतो नीट शांत आरामात बाळा. हा. बाबा मी पॉडकास्ट करायचं ठरवलंय. अरे वा रे वा ग माझं लेकरू. चला देवाने माझ्या मंदारला मार्ग दाखवला हो. हा थांबा. काय कोणी काय बोलू नका. थांबा. काय पॉडकास्ट म्हणजे काय? मला माहितीये. काय? पोस्ट काढ. पोस्टात नोकरी करणार आहे माझा मुलगा. मला माहितीये. पोस्टकार्ड आणि पॉडकास्ट काय संबंध आहे? पॉडकास्ट म्हणजे काय मी सांगतो तुला. पॉडकास्ट म्हणजे आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं वाटणार आहे, आणि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळलं पाहिजे असं वाटणारे दोघं गप्पा मारत बसतात आणि आपण ते ऐकत 2 तास आयुष्यातले वाया घालवतो. म्हणजे पॉडकास्ट. असू दे. ही असली फालतू. नाही असू दे. जे काही असेल ते काहीतरी वेगळं करतोय ना तो. काहीतरी प्रयत्न करतोय ना. करू दे. असू दे. मला आवडलंय. मला आवडलंय. ए बाळा, ए सोन्या रे माझ्या लेकरा, तुला कसं काय सुचलं रे हे सगळं? यात काय सुचायचंय?
हल्ली आकाशात ना कबूतर उडताना शिटला तरी तो बरोबर पॉडकास्ट करणाऱ्याच्या खांद्यावरच शिटतो. एवढ्या गल्लोगल्ली पॉडकास्ट करणारे झालेत. ही फालतुगिरी करायची नाही. मी आधीच सांगतो, थोबाड फोडीन मी. काय बाबा मला करायचंय मम्मी, मला करायचंय ग. काय नाही मम्मी, माझे सगळे मित्र पॉडकास्ट करतात. माझ्या सगळ्या मित्रांचं युट्यूब चॅनल आहे, पण माझं नाही मम्मी. मग ना ते मला चिडवून दाखवतात. तुझं चॅनल आहे, आमचं चॅनल आहे. मग मम्मी याने माझा न्यूनगंड वाढतो मम्मी. बाया न्यूनगंडानं माझ्या लेकराच्या 5वीला पुजलाय हो. याचा न्यूनगंड वाढत नाहीये, याची न्यूनगंड मस्ती वाढते. काय बोलताय हो तुम्ही? न्यूनगंड वाढतोय म्हणे. काय साला एक शब्द सापडलाय त्याच्यावर आणि या 2 गोष्टींवर करिअर चाललंय याचं. कसं बोलतात यार मम्मी? त्याच्यावर सगळं पुढे ढकलतोय. काय रे, मित्रांच्या पॉडकास्ट बघून तुझा न्यूनगंड वाढतो आणि मग मित्र ज्यावेळी परीक्षेत पास होतात, नोकरी धंदा करतायत, पैसे कमवतात, त्यावेळी कुठे जातो न्यूनगंड? तुला नाही वाटत की त्यांच्यासारखं पास व्हावं म्हणून परीक्षेत? जाओ बाबा, मी कसं जगावं ना हे परीक्षेतले 4 पेपर नाही ठरवू शकत. माझं लेकरू. मग कोण ठरवणार? तुझ्या पॉडकास्ट मध्ये येणारे गेस्ट? नाहीतरी हल्ली पॉडकास्टवाले कसं जगावं, इथपासून किती ग्रॅम हागावं हे पण सांगतायत. काय राग आहे हो तुम्हाला खरंच. ही फालतुगिरी करायची ना. काय कोण आहे? कसं करणार? कोणाचं करणार पॉडकास्ट? ऐका हा? शांत, काय करणार आहेस? शांतपणे ऐका. बोललो किसी ने तो खूप सांगतो अरे मी सांगतो तू पण ना बाळा मुद्द्यावर येत नाहीस मग. येतोय. हा? बोल पटकन बोल, शांततेत बोल. काय आहे, आमची ती क्रिएटिव्ह टीम असणार आहे त्याच्यासाठी. आई ग लेकरू ग बघा काय कळलं? काय सांग ना. क्रिकेटची हे त्यांची टीम. जा ना चिअरगल म्हणून नाचायला. परत काढताय माझी सक्कल काढा हो. क्रिकेट कुठून क्रिएटिव्ह बोलतोय तो? क्रिएटिव्ह कोण आहे तुझ्या क्रिएटिव्ह टीम मध्ये? मांडी भाई. हॅलो बॉस. हॅलो हाय. व्हॉट्सअप आहे. अरे देवा, ही तुझी क्रिएटिव्ह टीम आहे? येस बाबा. लेट मी इंट्रोड्यूस बाबा. दत्तू मोरे, कॅमेरामॅन कम लेखक कम रिसर्च अँड डेटा अनालिस्ट. विराज, मेकअप मॅन कम डिरेक्टर कम क्रिएटिव्ह प्रोड्युसर. हॅलो मिस्टर खांडेकर. हॅलो 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 हॅलो. अहो, काय करताय तुम्ही? शी, बाई काय माणूस आहे हा खरंच ना. शी, केवढूस आहे हो ते लेकरू. कसं मारताय? अरे रे बाळा. यार मँडी, तुझ्या बाबाने आपल्या कंपनीची आखी बॉडी पिळली रे. Excuse me बाबा, those are my body members. You can't beat. कुठली बॉडी मेंबर? मेकअप मन कम डिरेक्टर अशी पोस्ट जगात नसते. हे विंडो कम येडे वाटतात, बाकी काही नाही. कळलं? कसं बोलताय हो तुम्ही त्यांच्याबद्दल? कसं तुम्हाला कळत नाही हो? खरंच येणाऱ्या माणसांचा जरा आदर करा. ते मरू दे तिकडे, तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही. तुम्ही एक काम करा, खाली जा, पोरांसाठी समोसे बिमोसे काहीतरी वेफर बिफर घेऊन या. जा. कोणासाठी? यांच्यासाठी घेऊन. यांच्यासाठी? यांच्यासाठी घेऊन. मी आता अंडी खाल्ली आहेत ना, त्यातलं पिवळं कावळ्यांसाठी खिडकीवर ठेवलंय, ते आणून दे यांना. इज लाईक ए उठ खाली बस. नाही खाली बस. ओ बाबा, तुम्ही माझ्या करिअरला जर सपोर्ट करणार नसाल ना तर त्याच्या आड पण येऊ नका ना. आणि तसं पण या बिझनेससाठी मला तुमच्या भांडवलाची गरज नाहीये. दॅट्स ट्रू. ऍक्च्युली माझी बुद्धिमत्ताच हेच माझं भांडवल आहे. ए, ऐका ना. ऐका. ए तुम्ही इकडे बसा इकडे तुम्ही बसा तिकडे. खुर्ची घ्या, इकडे बसा. मी बोलते मी त्यांच्याशी. आहे. बसा तिकडे. बघतो यांचा पॉडकास्ट. बघ तुम्ही. तर नमस्कार मुलांना. नमस्कार. नमस्कार. हाय 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 हाय. हॅल हा जो इथे बसला ना, हा हा आहे ना, हा याचा ऍटिट्यूड ना त्याच्या केसांसारखा आहे. कसा? खोटा. बसा ना जरा तुम्ही. महत्वाचं काहीतरी घडतंय आपल्या घरात तर काहीतरी बोलताय. असो. ए बाळा, ए सोन्या, छान मस्त करताय तुम्ही. मी आहे तुमच्या सोबत. माझा पाठिंबा आहे. ए पण बाळा मला सांग, हे जे तू करतोयस त्याचं नाव काय या घडपॉशचं? घोडपोस्ट नाही, पॉडकास्ट. मांडीवर बसून बोला असं नाव आहे. काय? एक मिनिट. काय पॉडकास्टचं नाव? मांडीवर बसून बोला. मांडीवर चांगलंय. बसून बोला. काका काकू कोणाच्या मांडीवर बसूया? काका काकू. Let me explain.
आपण याला सगळे मँडी म्हणून ओळखतो बरोबर बरोबर सो मँडीच्या पॉडकास्टवर बसून बोलूयात म्हणजे मँडीवर म्हणून आम्ही त्याचं नामकरण केलंय मँडीवर बसून बोलूया हे मला छान वाटलं रे मस्तच आहे असं हे आहे ना? वेगळं आहे बाळा आणि काका काकू आम्ही आमच्या पॉडकास्ट वरती टायटल ट्रॅक पण बनवलाय काय गाईज 1 2 3 मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर बसूया पॉडकास्ट करूया बस मांडीवर असं मांडीवर कसं आहे असं आहे. चपाती केली पोराच्या मांडीची बाळा उठे सोन्या उठ उठ अरे केवढूस आहे होतो केवढीची त्याची मांडी आणि काय करताय तुम्ही बस मांडीवर बोलतोय शांत इतकं दळभद्री नाव आहे ना, भिकार धंदे तर भिकार धंदे बसाव कोणाची आयडिया आहे कोणाची आयडिया आहे हा कोण येणार तुमच्या पॉडकास्टला काका तसं प्लॅन चाललंय आमचं अजून तसं झालं नाहीये काय पण हाच आमचा एक्सपेक्टर आहे काका तुम्ही बसा बसून बोला, म्हणजे- शांत म्हणजे बसा. बघा. तुम्ही पण बसाव जरा सगळे सोफ्यावर खुर्चीवर बसून पॉडकास्ट करतात आम्ही पाटावर मांड्या घालून बसणारे आणि पॉडकास्ट करणारे अच्छा म्हणजे चेहऱ्यावरून फक्त गरिबी नाही दाखवायची कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेम मधनं दाखवायचे हा पॉडकास्ट करणं म्हणजे काय सोपं वाटलं तुम्हाला खायचं काम वाटलं प्रचंड अभ्यास लागतो प्रचंड वाचन लागतं समोरच्याला सतत बोलतं करावं लागतं त्याला हळवं करावं लागतं त्याच्याच शब्दांमध्ये त्याला पकडावं लागतं बरं इतकं सगळं करताना जे बघतायत त्यांना सुद्धा एंगेज ठेवावं लागतं पॉडकास्टवरनं हसणं खूप सोपं आहे करणं तेवढंच कठीण आहे तुमची लायकी नाही कळलं बघितलंस मम्मी मी काही बोललो ना की हा माणूस स्वतःला सगळ्यातलं सगळं कसं कळतं हे शिकवतो म्हणून माझा न्यूनगंड वाढतो मम्मी. एक मिनिट शांत कोणाचं करणार आहे पॉडकास्ट पहिला पॉडकास्ट कोणाचा करणार आहात तुमचा अगं बाई हा? कसाही असला तरी जीवनदाता बाप आहात माझा तू. बघा ओ जीवनदाता म्हणाला तुम्हाला बापाची किती किंमत आहे बघा आणि हाच मुलगा तुमचं नाव मोठं करणार आहे तुम्ही इकडे बसा शांतपणे आणि तो जो काही प्रश्न विचारेल ना त्याची व्यवस्थित शांतपणे उत्तर द्या हा त्याला होऊ द्या हो मोठं करायचं एक मिनिट ए हा 2 मिनिटं काय करताय काय जरा 2 मिनिटं तू कॅमेरा कुठल्या दांड्यावर लावायचा हा जास्त जवळ आहे इथे लावूया चाल चाल हे बघ आणि हा असा झूम बापरे. करता येतोय पुढे चल पुढे चल पुढे चल पुढे हा हे बघ झूम कुठल्या अँगल लावलास काय दाखवतोस एक मिनिट ए बाळा ए लांबने ये मागे 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 कॅमेरा किती आहेत हा कॅमेरा किती आहेत एकच आहे बरं मग बाकीचे 2 दांड्या कशाला आहेत डीओपी प्लीज आन्सर मी डीओपी नाही मी कॅमेरामन आहे तू डीओपी म्हणजेच कॅमेरामॅन ओ ओ ओ ह्या 2 दांड्या ह्या अशा दोघांनी पकडायच्या आहेत त्यासाठी आहेत उलट करून ट्राय करा बघा अरे हे पण मस्त आहे हे मस्त नाही हे असंच आहे तुम्ही उलट पकडताय कोणाला घेऊन करतोय रे बाबा पॉडकास्ट असं तुम्ही शांततेत उत्तर द्यावं फक्त तो विचारेल त्या- एक्सक्यूज मी जरा तुम्ही गेस्टला सांगा ना आम्हाला ते डिस्टर्ब करतायत ऐक बघा तुम्हाला गेस्ट बोलला हो आजपर्यंत तुम्हाला एवढा आदराने कोणीच बोललं नव्हतं माझ्या पोराने मग बघा माझा मंदार ग आई शपथ म्हणजे इतका राग येतो ना तुझा करते ना आई शपथ सांगतो ए विराज प्लीज जरा टचअप कर ना भाई येस अरे बापरे काय दाढी करतोयस चष्म्याला पण लावशील याला सांग मी याला टच करायच्या आधी याचा टचअप संपव चलो 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 येस येस दाब चलो सन जा रहा है सन जा रहा है कुठून आला सण याचा? काय जा रे सन जा रहा है बापाने घरात सण ठेवलाय हा नाही सॉरी 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 सुरुवात करूया आपण. रेडी रेडी एक मस्त करा छान हा, 2 मिनिटं इथे इथे उभी राहते मी दिसणार नाही ना नाही नाही नाही, नाही, दिसणार नाही ना मी थोडं बघ ओके 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 हा फक्त बाबा महत्वाचं तुम्हाला बाबा फक्त आय बाबा फक्त महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे हे जे युट्यूब आहे ना ते आपण लाईव्ह करतो हा एक मिनिट, म्हणजे हे लगेच लाईव्ह जाणार आहे ऍक्शन ए नको ए नमस्कार भाई लोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे मांडीवर बसू बोलूया मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर मांडी मांडीवर बसूया पॉडकास्ट करूया
बस मांडीवर. तर भाई लोक काय नॉर्मली पॉडकास्ट कसे होतात म्हणजे नॉर्मली जे पॉडकास्ट असतात त्याच्यामध्ये कोण कोण लोक येतात जे श्रीमंत असतात ज्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी केलेलं आहे. पण माझा पॉडकास्ट तसा नाही. माझा पॉडकास्ट वेगळा आहे. माझ्या पॉडकास्टमध्ये कोण येतात आयरा गैरा नट्टू कायरा ज्यांनी लाईफमध्ये खरंच कायच नाही केलं ज्याला कुत्रा पण विचारत नाही त्याला आपण बोलवतो पॉडकास्टमध्ये आपल्या काय मस्त 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 आहे ना? छान बोलतोय. तर भाई लोक आज आपल्या बरोबर आहे प्रसाद खांडेकर. हा? तर ते काय त्यांचे हात चालू राहतात भाई लोक ठीक आहे. हा, तर आपण त्यांच्याकडे जाऊया भाई लोक. तर पाश्या सात हाड अशाच ते काय काय आहे काय आहे? अंदर बाळा असं बोलू नको रे त्यांना. नाही, हे नाही. कसं गल्लीतली माणसं पण त्यांना बोलतात मित्र बित्र पशा आहे खांड्या बिंड्या ऐक बोलतात. ना का मिळून इज्जत करते राहा ना उभी तिकडे. मिस्टर खांड्या चलो चलो यार फील्ड क्लियर यार सन जा रहा है. हा, हा. तर आपण प्रश्नाकडे जाऊया. तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुझ्या लहानपणी तुझ्या बापाने तुला सिगरेट पिताना पकडला. हे खरंय का रे बाबा? अंधार लाईव्ह चालू आहे काही काय बडबडतोय ऐक मग. तुम्हाला उत्तर द्यावं लागणार. खरंय 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 हे खरंय. मला ना सासूबाईंनी सांगितलं होता हा किस्सा. ते कामगार असतात ना बिल्डिंगचं काम करतात ते जे सिगरेट ओढायचे ना फेकून त्याच्यात फेकलेली सिगरेट हे लपून छपून प्यायचे. त्यांनी सासरे बुवांनी एकदा ह्यांना रंगेहात पकडलं. एवढा मार मार मारलाय ना अजून सूज उतरली नाहीये पण इथे तुम्ही बघू शकता. अरे चलो यार चलो फील्ड क्लियर करो यार सन जा रहा है चलो जल्दी करो. अरे चालू दे तुमचं. ठीक आहे हरकत नाही. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर तुझी बायको तू बापाला हरे तुरे कळतोय का तुला? अरे बाबा तसं नाही काय ना आमच्या पॉडकास्टचा फॉर्मॅटच आहे. भाई लोक तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली काय जे गेस्ट आहेत त्यांच्याशी आम्ही आर्य तुरे करत बोलतो. तो आमचा जरा एक वेगळा पॅटर्न आहे. तर तुझी बायको माझी मम्मी ती म्हणजे देवीचं रूप. ममता का आचल आहे भाई. तुम्हाला सांगतो तिच्या हातचं जर तुम्ही चिकन खाल्लात ना डेंजर बनवते. पण गेले कितीतरी दिवस तिने चिकन बनवलाच नाही. तिचा पोरगा बोंबलून दमला पण हा माणूस तिला चिकन आणूनच देत नाही. हे खरंय का रे बाबा? ऐक माझं खरंय एक काम कर मी आता चिकन बनवून देऊ का? एक काम करा तुम्ही खालून त्याच्याकडनं चिकन घेऊन या मटन शॉप पॉडकास्ट आहे वाटण. गेस्टला चिकन आणायला पाठवाल. देखो भाई लोग इसको बोलते हैं चिंदीगिरी. चिकन भी नहीं लाते. अरे यार चिंदगिरी चलो यार चलो फील्ड क्लियर करो. अरे फील्ड आ रहा है. सन जा रहा है ना. काय करताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही? काय करताय? दिसतंय ते सगळं कॅमेऱ्यात. बाबा नाही. चलो यार चलो फील्ड क्लियर करो यार सन जा रहा है. ठीक आहे भाई लोक आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तर आपण ना भाई लोक दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तुझी बायको आणि माझी मम्मी ती तुला पण खूप जीव लावते मला पण खूप जीव लावते. आपल्या दोघांसाठी खूप काय करते. तर तिच्याबद्दल तू काय सांगशील? इकडे नाही इकडे नाही मारत. बाबा मी अँकर आहे तुम्ही गेस्ट आहे बाबा. शपथ नाही मारत. इकडे ये इकडे. हा मुका का घेतला विचार? का? तुझ्यामुळे पहिल्यांदा माझ्या बायकोबद्दल 2 शब्द मला आज बोलायला मिळणार आहेत संपूर्ण जगासमोर. तर मंडळी पहिला प्रश्न खरंच चांगला आत्ता त्याने विचारलाय. माझी बायको म्हणजे माझं सर्वस्व आहे. आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे. प्रत्येक सुखदुःखात ती पाठीमागे माझ्या खंबीरपणे उभी राहिली. गरिबीत ती अर्धी भाकर खाऊन तिने माझ्यासोबत माझी साथ दिली. आज ही आहे म्हणून माझा संसार चाललाय या 4 भिंतीत. ही नसती तर आज मी कुठेच नसतो. हिने माझ्यासाठी केलं माझ्या आईसाठी केलं माझ्या मुलासाठी करते संपूर्ण घरासाठी झिजली ती. ही आहे म्हणून मी आहे. थँक्यू. अहो कशाला बोल तुमच्याबद्दल चालू आहे माझं काय मध्येच. मग अशा बायकोसाठी तुम्ही शेवटचा दागिना कधी घेतला होता रे बाबा? चुकीचा प्रश्न आलाय. ऐक माझं मुद्द्यावर ये. मुद्दाच आहे. ठीक आहे दागिना राहू दे. एखादं महागडं गिफ्ट? मुलाच्या रूपात एक दिलं पण ते एक बिनकामाचं निघालं. ते राहू दे. मग गजरा? गजरा म्हणजे असं काय हे नाही आहे. ठीक आहे मग तुम्ही शेवटचा दिला तू छान दिसतेस असं कधी बोललेलं? कधीच नाही बोलले
कधी उठा तुम्ही मला कधीच नाही बोलले. ऐक ना माझ्या शेवटचं माझ्या ए. कधीच नाही बोलले. कधीच त्यांनी माझं कौतुक नाही केलं. कधी मला पाडव्याला सुद्धा मला 200 रुपये पाकिट भरून द्यायचे होय. हा म्हणजे तुला पाहिजे ते घेशील म्हणून दिलं ते. हा मला पाहिजे ते घेशील. मग कामावर जाताना अगं सुट्टे पैसे आहेत का ग देतेस का असं म्हणून अख्खं पाकिट परत घ्यायचं ते. तसं नाहीये ते. ऐक ना माझं. काय सांगू मी खूप करते हो यांच्यासाठी पण यांनी कधीच मला तू शेवटचं छान दिसते मला नाही जर आठवत. चालू केलंस ना हे 2 आठवडे थांबणार नाही आता. मी काय लवकर काय संपव हे. सांगू तुम्हाला. तिला कळत नाही लवकर संपवे. त्याच्यासाठी मी एवढी झटते पण त्यांना किंमत नाही हो माझी. ऐक ना. सतत माझी अक्कल काढत असतो हा माणूस. मा. मी किती वेळा माझ्या सगळ्या मैत्रिणी मला चिडवतात. ऊ, 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 ऊ. तुझा नवरा तुझ्यासाठी काहीच करत नाही. ऊ, 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 ऊ. पण मी बाई बापुडी मी कधी ऊ पण नाही केलं चू चू पण नाही केलं. अम्मा ते गेलेत. मला नका सांगू अगं ते- अरे तुम्ही देवा, काय तू हो मी कोणाशी- अयो,